ईशा, जाताना डबा घेऊन जा, नाही तर विसरशील. आणि मग नंतर बाबांना यावं लागतं तुझ्या मागे. पाहिलंच नाही ईशा, आज तुझी ऑफिसला जाण्याची सगळी तयारी आईनं केली आहे बरं का. अहो तिला सुट्टे पैसे द्या, बस साठी लागतील. हो ग ईशा, एक काम कर बाळा, आज ना तुझ्या देवापुढे नुसती फुलंच ठेव, अगरबत्ती लावूच नको. ही फुलपुडी घेऊन जा धर. ईशा. बाबा माझी आज वाट लागणार आहे. काय झालं आता? अगं काल तर एवढी नाचत होतीस सर खुश झाले म्हणून, आज काय झालं? अगो आज मला इंडस्ट्रियल व्हिजिटला जायचंय, तेही सरांबरोबर. मग काय झालं? अगो मी आयुष्यात कधीच गेले नाही अशा व्हिजिटला. हे बघ बाळा, प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतीच की नाही कधीतरी. आता मला सांग, मी तरी कधी या आधी कुठे कस्टमरला डायरेक्ट साड्या विकल्या? नुसतं गल्ल्यावर बसून असायचो, पण आता शिकलो की नाही. म्हणूनच मी आज सकाळपासून इंटरनेटवरती माहिती वाचतेय. थोडं तरी बेसिक नॉलेज पाहिजे ना इंडस्ट्रियल व्हिजिट बद्दल. चांगलं आहे, पण ते स्वतः आहेत ना तुझ्या बरोबर? हो. त्यांना तरी कुठे येत होता फ्रीज रिपेअर करायला, पण केला ना त्यांनी, मग हे पण शिकवतील. हे घे, अहो सुट्टे पैसे द्या तिला. हा, हे घे, काळजी करू नको, स्वतःवर विश्वास ठेव. हो बाबा, येते मी. ये. येते आई. थोबाड बदलणार नाही आता, हे सांगितले ते कर. हो हो. हॅलो. हॅलो. आज लवकर निघालीस ऑफिसला? हो आज लवकर बोलवलंय. कसा होता कालचा फर्स्ट डे? छान होता. मी तुम्हाला सोडलं तर चालेल का स्कूटीवरून? नाही नको, मी जाईन. बरं. मुखा गेली ना ती? हो गेली. मग बघत काय बसलायस गुबडासारखा? मग बाबा मी काय करू? काय करे, चंप कायच नुसता. अरे जा तिच्या माग, स्कूटी घेऊन जा. ती स्टॉपवर पोहोचायच्या आधी जा. तिला लिफ्ट द्यायची म्हणजे द्यायचीच. त्या सरंजामेच्या ऑफिस मध्ये घुसायचं, ओळख वाढवायची त्याची, समजलं? चल निघ. हा. अरे गाढवा चप्पल तर घाल ना. हो. अरे जा लवकर. अरे, हा गधडा माझी एक चप्पल घालून गेला. किती मस्त आहे ना ती ईशा निमकर, किती फनी आहे ती. फनी हे आहे की मॅनेजमेंट गेम सेशनचा बालिश खेळ केला तिने. तिला काय माहितीये या कॉर्पोरेट वर्ल्ड मधलं? प्रॅक्टिकल नॉलेज झिरो. अरे मॅम, डोंट यू थिंक इंडस्ट्रियल व्हिजिटला जायला मी डिझर्व करतो? सिन्स लास्ट 3 years आय एम वेटिंग फॉर दॅट. खूप अनफेअर आहे. त्या ईशाला जॉबच्या दुसऱ्या दिवशी हा चान्स मिळतो. तुला युके आणि जर्मनीला पेपरचा गोळा करायला नाही शिकवलं का? काय ना, कोणी कोणी लग घेऊन येतो. तुम्ही कॉफी घ्या. आणू का? विल यू प्लीज शट अप? महत्वाचं डिस्कशन चालू आहे ना. निघा. आय नो जे काही झालंय त्याच्यामुळे आपण सगळेच फार अपसेट आहोत. तसं बघायला गेलं तर ईशाकडे क्वालिफिकेशन नाहीये आणि एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये, सो जास्त काळ ती ऑफिसमध्ये टिकणार नाहीच आहे. पण सर थोड्या दिवसात का होईना तिला या ऑफिसमधनं बाहेर काढतील ह्याची खात्री आहे मला, अँड आय प्रॉमिस यू ऑल दॅट. सो आपण आता ह्या गोष्टीचा विचार नको करूया. लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर वर्क. शॅल वी डू दॅट? या शुअर. थँक्यू. ईशा हाय, तुझ्याकडे 1 मिनिट आहे? हो आहे ना. काय झालं? ही नवीन चप्पल बाय केलीस? छे ग, जुनीच शिवून घेतली. हो का? एनिवे ऐक ना, काय झालं? तू आहे ना जरा सांभाळून राहा. का? तू आज सरांबरोबर जाणार आहेस की नाही? हो. सगळे ना तुझ्या ऑफिस मध्ये बोलत होते. अरे बापरे. ईशा मॅडम, तुम्हाला विक्रांत सरांच्या केबिन मध्ये बोलावलंय लगेच. सर प्लांटवर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि सगळं प्लॅनिंग रेडी आहे.
ग्रेट. हिला सांगितलं का? हो सर, मी तिला सगळं समजावून सांगितलंय की कुठल्या प्लांटवर जायचंय ते, आणि बाकीचे सगळे डिटेल्स या फाईलमध्ये आहेत. यू कॅन गो थ्रू दॅट. सर, आपण जे पॉइंट्स डिस्कस केले होते त्याप्रमाणे मी काही पॉइंटर्स ह्याच्यात टाकलेले आहेत. सो यू कॅन गो थ्रू दॅट इज वेल. ओके. मायराजी, सरांच्या गोळ्या. Oh yes, I'll be back. So I'll be back. Very good. सरांनी ते फोल्डर बघितलं. आता जेव्हा नंतर त्यांना ते फोल्डर सापडणार नाही तेव्हा ते चिडणार. आणि ऍब्सोल्युटली हेट्स इनडिसिप्लिन. ईशा निमकर, आता तुझा जॉब गेलाच म्हणून समज. सर, मी तोपर्यंत ती फाईल परत एकदा चेक करू? सर, तुम्ही आजारी आहात का? नाही, पण मग आम्ही आजारी असल्यावरतीच गोळ्या घेतो. मी आजारी पडू नये म्हणून घेतो. ईशा, फाईल. सर, आय थिंक तुम्ही आता निघायला पाहिजे. या, चल. फाईल नीट घेतली ना? हो, चल. आमच्या गावाकडे म्हणतात, पकडला तर चोर नाही तर शिरचोर. म्हणजे ही हातकी सफाई कुठून शिकलात मायराजी? म्हणजे इकडची फाईल तिकडे, तिकडची इकडे. क्या बात आहे झेंडे. तुमची नजर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सरांसाठी सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं ना. खरं तर मला हिला या ऑफिस मधनं लवकरात लवकर एक्झिट झालेलं बघायचं. करेक्ट आहे. फारच मध्ये 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 करते. आणि मला सांगा झेंडे, हिच्याकडे काही क्वालिफिकेशन आहे का? अक्कल नाही, अनुभव नाही, काय काम आहे हिचं या ऑफिसमध्ये? बघितलं ना सरांच्या मागे कशी तुरु 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 गेली. बघा कशी तुरु तुरु येते चालत. मायरा मॅम, आज आम्ही कुठे जाणार आहे? आत्ता आठवलं. नुसते बघत काय बसलाय, उत्तर द्या. काय मुकादम, दात खेळी बसले काय? पहिल्यांदा काम करता इकडे, माहित नाही? हा कचरा इथे कोणी टाकला? कोणी टाकला? सर, फुलं. ही फुलं तू ठेवलीस? मी ते पुन्हा हे असलं काहीही इथे करायचं नाही. क्लिअर? रफियम, उभा कायच नुसता. उचलती फुलं. आता काय फुलांच्या माळा बनवताय का? चला ना सर, थांबलेत. ईशा, हा? कुठे जायचंय? ते कुठे? सर, डोंबिवली. नक्की? ईशा, तुला मायराने सांगितलं ना? हो मग डोंबिवलीत जायचंय का बोरिवलीत जायचंय? सर, मला वाटतं बोरिवली. नक्की? हो. चला बोरिवलीत घ्या.
नुसते बघत काय बसला, उत्तर द्या. हा कचरा इथे कोणी टाकला? हे तुला तू ठेवलेस. पुन्हा हे असलं काहीही इथे करायचं नाही. सर कसे आले? नमस्कार सर. नमस्कार. आज एवढा शुकशुकाट काय? कुठे आहेत सगळे? सर ते आत आहेत. आत? मी लवकर आलोय का मला यायला उशीर झालाय? म्हणजे म्हणजे मला कोणीच कसं रिसीव्ह करायला आलं नाही? सर म्हणजे तुम्ही येणार हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. तुमचं मायराशी काही बोलणं झालं नाही? काय सर? आज मी प्लांटला व्हिजिट करणार आहे. मॅनेजर बरोबर माझ्या काही मीटिंग्स आहेत, काही गेस्ट इथे येणार आहेत. सॉरी सर, पण आम्हाला यातलं खरंच काही माहिती नाही. फोन लावा मायराला. हो सर, करतो. हॅलो. मॅडम साळुंके बोलतोय, बोरवल पेंट करून. हा बोला साळुंके. मॅडम विक्रांत सर इथे आलेत. व्हॉट? सर तिकडे आहेत का? त्यांना फोन द्या जरा. हो देतो. सर मॅडम. मायरा काय आहे सगळं? सर तुम्ही तिकडे कुठे गेलात? आज डोंबिवली प्लांटला आपली व्हिजिट ठरलेली होती ना, आणि त्याबद्दल मी ईशाला इन्फॉर्म सुद्धा केलं होतं. कुठे होती व्हिजिट? सर ते कुठे होती? माहित नव्हतं का? कधीच माहित नव्हतं? सर आपण निघताना मी मायरा मॅम कडे गेले होते, पण मग तुमचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो. आणि मग त्या नादात मी विसरले. म्हणजे मला आता आठवत नाहीये. मी कन्फ्यूज. डोंबिवली म्हणाल्या होत्या बहुतेक. ते कुठला एक्सक्यूज देतेस तू? हा फोल्डर होता ना तुझ्याकडे? अरे मग तू उघडून तरी बघायचास. आणतो इकडे. हे काय आहे? काय आहे? पाहिलंस का तू? हे फोल्डर सुद्धा काही कामाचं नाही. मी विसरले. आठवत नाहीये मला. हे शब्द आहेत ना, विसरले, कन्फ्यूज झाले, सॉरी, हे सगळे कंपनीच्या बाहेर ठेवून यायचे, इथे आणायचे नाही. हे शब्द आहेत ना, विसरले, कन्फ्यूज झाले, सॉरी, हे सगळे कंपनीच्या बाहेर ठेवून यायचे, इथे आणायचे नाही. आणि एखादी गोष्ट कळली नाही तर 100 वेळा विचारायची. आपल्याला कुठे जायचं होतं आणि आपण कुठे आलोय. माझा वेळ, तुझा वेळ, ड्रायव्हरचा वेळ, गाडीचा इंधन, आपली एनर्जी, त्या मायराची मेहनत, हे सगळं वाया गेलं. किती नुकसान झालं याची तुला कल्पना आहे का? हे अत्यंत बेजबाबदार वागणं ईशा, अत्यंत बेजबाबदार. खरं म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवला ना, हीच चूक झाली माझी. कागदाचा बोळा डार्टबोर्ड वरती फेकून मारण्यासारखं सोपं नाही आहे. सच अ क्रिमिनल वेस्ट ऑफ टाइम. तुझ्यावर विश्वास ठेवून चूक केली मी खरंच. चला घे. अरे काय झालं? अहो थांबा ना 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा.
बरा आहेस ना? अरे 1 मिनिट जास्त ब्रेक घेतला तर उलट टांगतील आपल्याला ते, आणि शिवाय वर रिपोर्ट करतो तो वेगळा. थांबा म्हणे. अहो काका, परत हात दुखत असेल त्यांचा, थोडा वेळ थांबूया ना. अरे मान्य आहे बाबा, जास्तीचा ब्रेक दिला नाही मग हात दुखणारच ना. नेहमीच झाले आपल्याला ते. आता चला कामाला लागा. ए पांडू, ए पांडू. जास्तीचा ब्रेक दिला नाही मग हात दुखणारच ना. नेहमीच झाले आपल्याला ते. आता मॅडम तुम्ही? मी ईशा निमकर. हा म्हणजे नवीन आहात का? हो. सर कुठे गेलेत? मी पण तेच बघत होते. साहेब तुम्ही इथे? मी इथे साहेब नाही. पण साहेब प्लॅन्टवर सगळ्यांना सांगावं लागेल ना की तुम्ही व्हिजिटसाठी आलाय म्हणून. कोणाला काहीही सांगायची गरज नाही. मी इथे आलेलो नाही. पण साहेब मोठ्या मॅनेजर साहेबांना कळलं तर मला काढून टाकतील, नोकरी जाईल माझी. इथे कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं हे मी ठरवतो. मी इथे आलेले नाहीत. हा. पंचा जरा ठेव रे. काय रे, आत्ता येतोय? आणि मागे इथे येऊन उभा राहतोस काय? काय झालं? कुठे गेला होतास? मी आलो की नाही ठोकायला परत? मग तू का उशिरा आलास? नवीन आहेस ना म्हणून मनमानी करतो. जेव्हा पगारातून पैसे कट होतील ना तेव्हा कळेल तुला. कट होता का? काय रे, तू स्वतःला माणूस समजतोस? अरे इथं फ्लोअरवर माणूस नसतो, सगळ्या मशीनच असतात. आणि माणसासारख्या दिसतात ना त्या सुद्धा मशीन असतात, कळलं? तुझी बॅटरी कुठे? माझी बॅटरी इथे इथे पोटात. अरे पण बॅटरी चार्ज व्हायला पण इथे वेळ देत नाही. जे काय करायचं असेल ना, जेवण खाणं जरासा आराम, तो फक्त 20 मिनिटात. जितकी चार्ज होईल ना त्या बॅटरीत शेवटपर्यंत काम करत राहायचं. बॅटरी डिस्चार्ज झाली ना तरी चालेल, पण काम थांबता कामा नये. हे मशीन बंद होता कामा नये, बंद पडता कामा नये. काय होतं तुम्हाला? तुम्ही बसा इकडे. हे कोणीतरी खुर्ची आणणार आहे. या इकडे बसा. काय होतं तुम्हाला? बरं वाटत नाही? काही नाही, शुगर आहे मला, गोळी खावी लागते रोज. तेव्हा पण गरिबाला अशी महागडी दुखणी देतो का कुणाच ठाऊक. कशी जेवायच्या वेळेला माझ्या पोरीचा फोन आला होता दिल्लीवरून. बसलो बोलत, ब्रेक संपला, मग गोळी घेतली, जेवलो नाही ना, त्याच्यामुळे आली असेल चक्कर. तू काम कर. अरे तू नवीन आहेस, काम करतो. पण मग 5 मिनिटं जास्त थांबायचं आणि जेवून घ्यायचं. 5 मिनिट जास्त? अरे म्हणजे हाफ डे. आणि 2 हाफ डे म्हणजे 1 दिवसाचा पगार कापणार. गेल्या वेळेला पगार कापला ना तर बायकोची औषधं नाही घेता आली. आजार वाढला तिचा. ते पैसे नाहीत म्हणून मुलगी शिक्षण सोडून दिल्लीहून इथं आली तर नाही नाही, मी मेलो तरी चालेल. माझी बायको वाचली पाहिजे.
माझी मुलगी शिकली पाहिजे. तुम्ही इथेच बसा, तुम्ही इथेच बसा, तुम्ही आधी जेवून घ्या. तू गप रे, तू तुझं काम कर, मी बघतो काय करायचं. तू वाट लागली, आता माझे पैसे कापणार. कोण कापणार? मॅनेजर आणि दुसरा कोण. तू जा ना बाबा, तुझं काम कर, मी बघतो काय करायचं.